सुंदर अशा डोंगरामध्ये सुंदरसं जंगल. त्यामध्ये राहत होती आपल्या सगळ्यांची लाडकी चिऊताई. चिऊताई झाडावरच राहायची. तिचे खूप सारे मित्र होते. तिच्यासोबत यायचे, खेळायचे, दाणे टिपायचे आणि खाणे झालं की उडून जायचे. चिऊला ते उडताना बघताना खूप दुःख होत होतं, कारण चिऊला उडता येत नव्हतं. चिऊ रोज प्रयत्न करायची आणि त्यांना बघून रोज दुःखी व्हायची. एक दिवस कासवाने तिला रडताना, विचार करताना बघितलं होतं. कासव तिच्याजवळ येतो आणि चिऊ म्हणतो, "काय गं चिऊ, काय झाले?" चिऊ म्हणती, "माझे मित्र उडून गेले आणि मी खालीच राहिले." कासव म्हणतो, "रडण्याची काही गोष्ट नाही आहे. मी तुला एक बियाणं देतो, ते तू लाव आणि जशीच तुझ्यात प्रगती झाली त्या बियाण्यातून झाड येईल." चिऊला समजलं नाही. ती रोज त्याला पाणी घालायची, पण बियाण्यातून झाड काही उगवत नव्हतं. चिऊला दुःख वाटत होतं की बियाण्यातलं झाड उगत नाही आहे. एक दिवस झालं असं की चिऊची मैत्रीण खारुताई झाडावरून खाली पडते. तिला रडताना बघताना चिऊला तिच्याजवळ उडत जायचं होतं, पण चिऊला उडता येत नव्हतं. चिऊ खूप प्रयत्न करते. प्रयत्न करत करत तिला उडता येतं. ती उडत उडत खारुताईकडे जाते. तिला त्याची खुशी होतीच. कशीबशी खारुताईला ती चूप करते, तिला समजावून सांगते. त्यानंतर खारुताई चूप होते आणि निघून जाते. इकडे बघते ते काय, चिऊचं झाड बियाण्यातून बाहेर आलेलं होतं. चिऊ खूप खुश होते. तिला आता हे सगळं कासवाला सांगायचं होतं. ती कासवाकडे जाते आणि म्हणते की माझ्या बियाण्यातून झाड आलं, ही एक जादूच आहे. कासव म्हणतो, "जादू बियाण्यामध्ये नाही, तुझ्यात आहे. प्रयत्न करा, प्रयत्न सफल होतात."